रंग माझा वेगळा, ढंग माझा वेगळा, सर्व मिळून रंगपंचमी खेळा, असं म्हणत चौफेर रंगांची उधळण करत रंगपंचमी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि गगनानंदी वातावरणात साजरा करण्यात आला. लहान बालकांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच रंग उधळत माणुसकीच्या डोहात चिंब न्हाऊन टाकलं. सर्व जाती धर्मातील आणि वयातील लोकांनी एकत्र येऊन हा सण साजरा केला जातो. होळी रे होळी पुरणाची पोळी, साहेबाच्या डोक्यात बंदुकेची गोळी, असं म्हणत होळीपासूनच खऱ्या अर्थानं या रंगीढंगी सणाला सुरुवात होत असते. शहरांमध्ये ठिकठिकाणी रंगांच्या कढ्या लावण्यात आल्या होत्या, तर काही ठिकाणी पाण्याचे टँकर लावून पाण्याची रंगपंचमी साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी विविध मंडळांच्या वतीनं ढोल पथकही लावण्यात आली होती. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना रंगात चिंब भिजवत सर्वांनीच या सणाची मजा लुटली. मित्रमैत्रिणींच्या मित्रत्वाला वृद्धिंगत करणाऱ्या सणानिमित्त गावाबाहेर असणारे विद्यार्थी किंवा मुले सणानिमित्त आपल्या गावी परतत असतात. त्यामुळे अनेक दिवसांचा दुरावा असलेले मित्र एकत्र आल्यानं रंगपंचमीत मित्रत्वाचा गोडवा निर्माण झाला होता. लहान मुलांच्या आवडत्या कार्टून्सच्या पिचकाऱ्या यंदा बाजारात दाखल झाल्यानं मुलांनी या पिचकाऱ्यांनी आईबाबांना भिजवत चिमुकल्या सवंगड्यांसमवेत रंगपंचमीचा आनंद लुटला. श्रीकृष्णाने जो गोकुळामध्ये रंगपंचमीचा कार्यक्रम सुरू केला, तो कार्यक्रम त्या पद्धतीनेच एकोपा समाजाचा एकोपा राहावा, सर्व समाजातील घटक एकत्र यावे यासाठी तो कार्यक्रम सुरू केला. सिल्वर कलर, त्याच्यानंतर ऑइल पेंट या सर्व घटकाचा त्याच्यामध्ये वापर केला जातो. सरकारने, माझी अशी इच्छा आहे की सरकारने आपण सर्वांनी मिळून हा कलर न वापरता नॅचरल जो कलर आहे तो कलर वापरून हा रंगोत्सव साजरा करावा. या निमित्ताने एवढेच आवाहन सरकारला पण करू इच्छितो आणि नागरिकांना पण करू इच्छितो की आपण जनरली सर्वजण नॅचरली कलर वापरून रंगोत्सव साजरा करू. आपलं सर्वांचं आयुष्य रंगबेरंगी होऊन चांगले हो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. यावर्षी रंगपंचमी सणासाठी निसर्गपूरक रंग वापरण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. कारण रासायनिक रंगांमुळे त्वचेवर विपरीत परिणाम होऊन त्वचा विकारही उद्भवतात. तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्याचं आवाहनही करण्यात आलं होतं. बहुतांश ठिकाणी रंगपंचमीमध्ये निसर्गपूरक रंगांचा वापर करण्यात आला, तर शाळा महाविद्यालयांमध्येही रंग खेळण्याचा आनंद काही औरच होता. पुरुषांबरोबरच महिलाही मनसोक्त रंगांमध्ये भिजून गेल्या होत्या. रंगांचे रंग उधळता उधळता माणुसकीचेही रंग उधळले तर या जगात कुणीही एकटं राहणार नाही. म्हणूनच रंगपंचमी ही केवळ रंगांपुरतीच न राहता माणुसकी पंचमी व्हावी. सर्वांना रंगपंचमीच्या रंगीढंगी शुभेच्छा. वृत्तसंकलन विभाग, सी 24 तास, अहमदनगर.